नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 मार्चच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की अर्जुन व सायली म्हणतात की प्रिया आणि महिपतचं बोलणं आश्रमाच्या आजूबाजूला कोणीतरी नक्कीच ऐकलं असेल. तिथे जाऊन आपल्याला चौकशी करायला हवी. तर सायली म्हणते, आश्रमात जायला कधी निघूयात तर अर्जुन म्हणतो, आत्ताच निघूयात पटकन, तुमचं जर आवरून झालं असेल ना तर निघूयात. तर ती म्हणते, हो झालंय. तर आता अर्जुन व सायली निघतच असतात. तेवढ्यात कल्पना त्यांना थांबवते व म्हणते, कुठे निघालात. तर अर्जुन म्हणतो, आम्हाला जरा काम आहे म्हणून बाहेर चाललोय. तर कल्पना म्हणते, तुझी जी कामं आहेत ना ती तू कर, पण हिला हिच्या जबाबदाऱ्या झटकून बाहेर भटकायची काहीच गरज नाही आहे. तर सायली म्हणते, आई अहो, मी यांचा नाश्ता आधीच बनवला आहे आणि स्वयंपाकघराचा ताबा मिळेपर्यंत आम्ही जाऊन येऊ. तर कल्पना म्हणते, तू फक्त तुमच्या दोघांपुरताच स्वयंपाक बनवणार. तर अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, तू दिलेले ऑर्डर्स मिसेस सायली फॉलो करतातच, मग काय प्रॉब्लेम आहे तुला. तर कल्पना म्हणते, प्रॉब्लेम हा आहे की तुझी बायको आहे ना ती आळशीपणा करण्याची संधी शोधते, पण मी ते होऊ देणार नाही. आणि तुला जर इथे राहायचं असेल ना सायली, तर सर्व जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. तर आता सायली म्हणते, म्हणजे बागकाम, तुळशीपूजा, सर्वांच्या औषधांच्या वेळा पाळणं, ही सर्व कामं का. तर कल्पना म्हणते, हो. तर सायली विचारते, म्हणजे सगळ्यांचा नाश्ता स्वयंपाकसुद्धा मीच करायचा का. तर कल्पना म्हणते, हो. तर सायली खूपच खुश होते व कल्पनाला मिठीच मारते व म्हणते, थँक्यू आई, मी सगळी कामं आवडीने करेन. तर आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, ही जादूची काडी का फिरली आहे माहिती आहे का तुम्हाला. कारण की रात्री ना मम्माच्या स्वप्नात तन्वीच्या हातचा उपमाच आला असणार आणि मम्मा दचकूनच जागी झाली असेल की आजपासून घरातली सगळी कामं माझी मोठी सून करणार. धाकट्या सुनेला मी पापडसुद्धा फ्राय करू देणार नाही, निदान त्यांना पोटभर जेवता तरी येईल, असं अर्जुन सायलीच्या कानातच म्हणतो. तर कल्पना म्हणते, गप्प बसा अर्जुन, तुझी बायको ना अजिबातच या घरचे नियम पाळत नाही आहे, लॉजिंग असल्यासारखं बाहेर भटकत असते. तर आता सायली म्हणते, आई हो, ही सगळी कामं मी खूप आनंदाने करेन. ती म्हणते, आणि प्रिया तुलासुद्धा खूप थँक्यू बरं का. तर प्रिया म्हणते, मला का. तर सायली म्हणते, ही सगळी कामं पुन्हा मला करायला सांगायची हे आईंच्या डोक्यात नक्कीच आलेलं नसणार आहे. तुझं डोकं कसं चालतं, कुठल्या दिशेला चालतं ना, हे मला चांगलंच माहिती आहे, पण आज तुझी खेळी इतकी उलटी पडली आहे की त्याचा मला फायदाच झाला आहे, म्हणून थँक्यू. आता पूर्णाचे किती गोड खात आहेत यावर मला ताबा ठेवता येईल, बाबा जास्त मीठ तर खात नाही आहेत ना हे बघता येईल, आणि आईंचं कपाट पण आवरून देता येईल. तर आता प्रिया मनातच म्हणते, मी काहीही करायला गेले तरी हिच्या मनासारखं कसं होतं, घरातली कामं करायची म्हणून कोण एवढं खुश होतं का, मूर्ख मुलगी. तर आता अर्जुन म्हणतो, मम्मा, सायली तुमचं सगळं काम करेल, पण त्याआधी आम्हाला जरा ना इम्पॉर्टंट काम आहे, ते आम्ही करून येतो. त्या सायली नको म्हणत असते. ती म्हणते, आईंनी एवढा मोठा मान मला दिला आहे आणि मी त्यांचं न ऐकता कसं येऊ. तर कल्पना म्हणते, एवढं बोलण्यापेक्षा ना कामाला लाग, असं म्हणत ती तन्वीला म्हणते, चल तन्वी, आणि ती वर जाते. तर खाली प्रिया असल्यामुळे अर्जुन व सायली जरा बाजूलाच येऊन बोलतात. अर्जुन सायलीला म्हणतो की अहो, आपल्याला जायचं आहे, मग तुम्ही नाही का बोलताय मिसेस सायली, आपल्याला चौकशी करायची आहे ना. तर चौकशी हा शब्द प्रियाच्या कानावरच पडतो, कारण ती तिथेच त्यांचं बोलणं चोरून ऐकायला उभी असते. तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही ऑफिसला जा, मी स्वयंपाक करून डायरेक्टच येते. तर आता ते बघतात की प्रिया त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. ते तिला म्हणतात, आईंनी तुला वर बोलावलं आहे ना, मग इथे का रेंगाळत उभी आहेस, असं सायली तिला म्हणते, आमचं बोलणं ऐकत. तर आता प्रिया नाटकच करत म्हणते, कुठे काय, मी तर हे असंच मॅगझिन वाचत उभी होते. तर सायली म्हणते, अच्छा, तुला वाचनाची किती आवड आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला. तर आता अर्जुन तिथून निघून जातो. तर सायली प्रियाला म्हणते, चल ना प्रिया, मला जरा जेवणात भाजी चिरून दे, जरा जेवण करायला मदत कर. तर प्रिया म्हणते, मी कशाला काय करू, तू जा. तर सायली म्हणते, अगं मोठ्या जावेला धाकट्या जावेनेच मदत करायची असते, चल चल, असं म्हणत आता ते तिला किचनमध्ये घेऊन जाते. तर आता इथे रविराजना तन्वीच्या लग्नाबद्दल कळताच त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो व राग आलेला असतो. ते म्हणत असतात, एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवली माझ्यापासून, मला न सांगता हे लग्न केलं. तर रविराज म्हणतात, प्रतिमा, तू या लग्नाला परवानगी दिलीस आणि माझ्या मनाविरुद्ध. तर प्रतिमा म्हणते, तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही या लग्नाला परवानगी दिली असती का हो. तर रविराज म्हणतात, माझा जीव गेला असता तरी होऊ दिलं नसतं. तर प्रतिमा म्हणते,
तन्वीने तर हट्ट धरून बसली होती की तिला अश्विनशीच लग्न करायचं आहे आणि पूर्णाईंनी सुद्धा मला गळ घातली होती की यातलं तुम्हाला काहीही सांगायचं नाही. तर आता रविराज म्हणतात, तू केलेली फसवणूक जास्त मोठी की सुभेदारांनी केलेली मोठी हे तिथे जाऊनच ठरवेन, आणि तेही आत्ताच्या आत्ता. तर प्रतिमा त्यांना तुम्ही जाऊ नका म्हणत त्यांना अडवत असते, पण रविराज चिडतच म्हणतात की आता एकही शब्द बोलू नकोस प्रतिमा. सुभेदारांचं तर मन राखलंस, पण एका बापाच्या मनाचा विचारही केला नाहीस. याला जबाबदार फक्त ते सुभेदार आहेत असं म्हणत त्या सुभेदारांकडे रागारागतच जायला निघतात. तर आता इथे सायली सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला घेत असते. ते प्रियाला मेथी निवडून द्यायला बसवते. विमल म्हणते, सायली ताई इथे स्वयंपाक तर रोजच होतो, पण आज घरची खरी गृहलक्ष्मी स्वयंपाक करणार आहे, म्हणजे जेवण खूपच छानच होणार. तर प्रिया लागातच मनात म्हणते, सायलीने स्वयंपाकाचा खूपच उत्साह चाललाय. सायलीला स्वयंपाकाचा तर खूपच उत्साह दिसतोय, आणि तरीही नंतर अर्जुनबरोबर चौकशीला कुठेतरी जाणार आहे म्हणते. अर्जुन हा नक्की ऑफिसलाच गेलाय ना की आणखी कुठे? यांचं नक्की काय चाललंय? तर आता सायलीचा फोन वाजतो. तो येऊन फोन घेते तर प्रतिमाचा फोन आलेला असतो. ती म्हणते, सायली अगं रविराजना तन्वीच्या लग्नाचं कळलंय आणि ते खूप चिडलेत आणि ते तिथे येत आहेत. रागाच्या भरात ते पूर्णाई किंवा अश्विनला काही भलतंसलतं बोलले नाही म्हणजे मिळवलं. तर सायली म्हणते, तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. तर आता सायली मनात म्हणते, रविराज काका येतील तेव्हा पूर्णाची घरात नसतील तर बरंच होईल, यांना कोणाला मनस्ताप तरी होणार नाही असं म्हणत आता ती पूर्णाजीच्या खोलीकडे धावत जाते. तर इथे ऑफिसमध्ये अर्जुन चैतन्याला सांगत असतो की आश्रमातल्या आजूबाजूच्या दुकानांची एक लिस्ट तयार कर. चैतन्य म्हणतो, पण त्यांची चौकशी आपण आधीच केली आहे. तर अर्जुन म्हणतो, तेव्हाचे प्रश्न वेगळे होते चैतन्य, आता मला वेगळ्या अँगलने प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे त्यांना विचारायचं आहे की खुनाच्या आधीही काही दिवस त्यांनी वेगळं काही बघितलं होतं का, किंवा विलासच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे, प्रियाच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे. त्या लोकांनी विलासच्या खुनाच्या आधी प्रिया आणि साक्षीला एकत्र बघितलं होतं का? तर चैतन्य म्हणतो, म्हणजे तुला असं वाटतंय की प्रिया आणि साक्षीची ओळख विलासच्या खुना आधीपासूनची आहे. तर आता ते दोघेही केसबद्दल डिस्कस करत असतात. इथे पूर्णाजी तिच्या खोलीत बसलेली असते. तिथे सायली येते. ती म्हणते, पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते, तुला इथे यायला परवानगी नाही आहे, माहिती नाही आहे का तुला? तर सायलीने आता पूर्णाजींना बाहेर घालवण्यासाठी एक आयडियाच काढलेली असते. ती म्हणते, पूर्णाजी आपल्याला जवळच्या देवळात आज सत्यनारायणची पूजा आहे, तुम्हाला जायचं असेल ना? तर पूर्णाजी म्हणते, नाही मला काय माहिती नाही आहे त्याबद्दल. तर सायली म्हणते, तुम्ही माईकडे गेला होतात ना तेव्हा निमंत्रण आलं होतं पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते, मी इथूनच नमस्कार करेन ना सत्यनारायणला असं म्हणते. तर सायली म्हणते, गुरुजी म्हणत होते प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी खास पुण्यावरून आचारी बोलावले. तर आता शिऱ्याचं नाव घेताच पूर्णाजीच्या तोंडाला पाणी सुटतं. तर सायली म्हणते, हो म्हणजे तुम्ही गेला असता ना तर सर्वांसाठी शिरा पण आणला असता आणि तुम्हीही खाला असता ना, म्हणून म्हटलं. तुम्हाला कोणी काही बोललं नसतं. तर आता सायली पूर्णाजींना प्रसादाचा शिरा अगदी तुम्हाला आवडतो तसा बनवलेला असेल, बेदाणे घातलेला. तर पूर्णाजीच्या तोंडाला आणखीनच पाणी सुटलेलं असतं. तर ती म्हणते, सायली म्हणते, जाताय ना पूर्णाजी? तर पूर्णाजी म्हणते, बघू. तर सायली म्हणते, फार विचार करू नकात पूर्णाजी, संध्याकाळी गर्दी वाढेल ना, तुम्ही आत्ताच जा. तर सायली म्हणते, मी गाडी काढायला सांगू का? तर पूर्णाजी हो म्हणते. तितक्यातच ते रविराज येतात व जोरातच ओरडतात, अन्नपूर्णा सुभेदार असं जोरातच ओरडतात. तर त्यांचा आवाज ऐकून सायली खूपच घाबरते व तिला कळतं की आता रविराज काका इथे आलेले आहेत. पूर्णाजीही बाहेर जाते. ते ओरडतच म्हणतात, प्रताप सुभेदार, अन्नपूर्णा सुभेदार, कुठे आहात तुम्ही? माझ्या पोरीच्या आयुष्याशी खेळ करून कुठे लपून बसलाय सगळे? तर पूर्णाजी बाहेर आल्यावर म्हणते, अहो तुमचा हा स्वर आम्ही ऐकला नव्हता आमच्या घरात यापूर्वी. तर रविराज म्हणतात, पण आज जे घडले ते यापूर्वी कधी घडलंसुद्धा नव्हतं. अर्जुनशी लग्न झालं नाही म्हणून तुम्ही अश्विनशी लग्न लावून मोकळे झालात माझ्या मुलीचं. याचं गांभीर्य कळतंय का तुम्हाला? तर कल्पना म्हणते, तुमचा राग आम्हाला अपेक्षितच होता, पण प्लीज तुम्ही शांत व्हा. तर आता रविराज म्हणतात, मी फक्त अन्नपूर्णा सुभेदार आणि अश्विनशी बोलायला आलोय. तर प्रिया धावतच येते व म्हणते, नाही बाबा, तुम्ही ह्यांना कोणालाही काहीही बोलू नका, तुम्हाला जे बोलायचं ते मला बोला. तर रविराज म्हणतात, तन्वी तू हट्टाने लग्न केलंस हे कळलं मला, पण या लोकांनी तुझ्यावर इतकी जादू केलीस का की तू तुझ्या बापाला विसरलीस? तर प्रिया म्हणते,
अश्विनशी लग्न करण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता. तर रविराज म्हणतात, लग्नासारख्या विषयात आपल्या बापाला विश्वासात घ्यावंसं नाही वाटलं तुला, तर आता अश्विनसुद्धा आलेला असतो. तर प्रिया म्हणते, अहो अर्जुनशी लग्न तोडल्यावर तुम्ही सुभेदारांशी सगळे संबंध तोडले होते. मरेपर्यंत त्यांचं तोंड बघणार नाही असं म्हणाला होतात. तर मी अश्विन बरोबरच्या लग्नाचं कसं तुम्हाला सांगणार होते. तर रविराज म्हणतात, अगं पण अर्जुनशी लग्न मोडल्यानंतर अश्विनशी लग्न करावं असं वाटलंच कसं तुला. तर रविराज म्हणतात, तुझंही मन थाऱ्यावर कुठे होतं म्हणा. एकटी पडली होतीस, हळवी झाली होतीस. अश्विननेच तुझा फायदा घेतला असणार. तर आता रविराज जेव्हा मागे वळून अश्विन आलेला आहे हे पाहतो, तेव्हा ते रागातच त्यांच्या जवळ जातात व त्यांची कॉलर पकडतच म्हणतात, माझ्या मुलीशी लग्न करण्याची हिंमत कशी झाली तुझी. तर सायली त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असते, प्रतिमाही करत असते. ती म्हणते, रविराज काका, जो तुमचा स्वभावच नाही आहे तसं काहीतरी करून बसू नका. तर अश्विन म्हणतो, रविराज काका शांत हो. तो म्हणतो, या लग्नाबद्दल मी तुला सांगितलं नाही, मला खरंच माफ कर. तर रविराज म्हणतात, अरे लाज कशी वाटत नाही तुला माफी मागताना. रविराज पूर्णाजीकडे येऊन म्हणतात, पूर्णाई, या घरात तुम्ही मानाने व वयाने मोठ्या आहात ना, तरी तुम्ही माझी फसवणूक केली. कुठे गेली तुमची तत्त्व. तर पूर्णाजी म्हणते, माझा नाईलाज झाला, मुलांच्या सुखासाठी हे करावं लागलं. तर रविराज म्हणतो, मुलांच्या सुखासाठी म्हणे. अहो प्रिया कोणत्या मानसिक अवस्थेतून जात होती माहिती आहे ना तुम्हाला. तिला तिचं बरं वाईट कळत नव्हतं. अहो पण अशा वेळी कोणाच्या आधाराचा हात आला पुढे तर पकडला असेल तिने. पण तुम्ही सुभेदार तर भानावर होतात ना. तर प्रिया म्हणते, बाबा आमच्या लग्नाला आईने परवानगी दिली नव्हती. तर आता सायलीमध्ये येऊन म्हणते, रविराज काका तुमचा राग रास्त आहे. रविराज काका, आपल्या मुलीचं कन्यादान करता यावं हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आणि तुम्ही तर तुमची मुलगी सापडण्यासाठी 20 वर्ष वाट बघितली आणि तिचं लग्न बघता नाही आलं यावर राग येणं मान्य आहे मला. पण तुम्ही असा का विचार करत नाही आहात की जे झालं ते झालं. प्रियाचं लग्न होऊन गेलंय आणि अश्विनसारखा चांगला मुलगा प्रियाला मिळालाच नसता, हे तुम्ही पण कबूल कराल. तर आता प्रतिमा पुढे येते व म्हणते, मी सुद्धा या लग्नाला परवानगी देताना हाच विचार केला. तर रविराज म्हणतात, लग्न माझ्यासमोर झालेलं नाही आहे ते मी मान्यच करणार नाही. तर कल्पना म्हणते, अहो असं म्हणून कसं चालेल, आता आपण व्याही आहोत. तर रविराज म्हणतात, नको ती नाती माझ्या गळ्यात अडकवू नका वहिनी. तर अश्विन रविराजांच्या समोरच येऊन त्यांची हात सोडून माफी मागतो व म्हणतो, झालं गेलं सगळं विसरा आणि मोठ्या मनाने आम्हाला आशीर्वाद द्या. तर रविराज म्हणतात, विश्वासघाताच्या बदल्यात आशीर्वादाची अपेक्षा ठेवू नकोस अश्विन. आता तूही परकाच आहेस म्हणा. इथे माझ्याच बायकोने आणि मुलीनेच मला खोटं ठरवलंय. इथे मी तुला तरी काय बोलणार. तर पूर्णाजी म्हणते, रविराज हे लग्न अशा परिस्थितीत व्हायला नको होतं हे माहिती आहे मला, पण आम्ही जितके थांबलो असतो ना तितकंच आणखी सगळंच कठीण होऊन गेलं असतं. तर रविराज म्हणतात, मी या लग्नाला परवानगी देणार नाही हे माहिती होतं तुम्हाला आणि म्हणूनच तुम्ही घाईघाईने लपून हे लग्न उरकून टाकलं, हे मान्य करा आता तरी पूर्णाची. तर सायली म्हणते, रविराज काका लग्न कसंही झालं असलं ना तरी या घराची मोठी सून म्हणून मी तुम्हाला खात्री देते, तुमची मुलगी उत्तम घरात आलेली आहे आणि इथली माणसं किती नितळ मनाची आहेत हे मी रोज बघते. तिला या घरात खूप प्रेम मिळेल. तिला या घरात सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून राहील. तर कल्पना म्हणते, भाऊजींना हे सगळं आधीपासूनच माहिती आहे असं ती रागातच सायलीला म्हणते. तर पूर्णाजी म्हणते, रविराज तन्वी लग्न करून या घरात यावी हे माझं ती लहान असल्यापासूनचं स्वप्न आहे आणि आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे. तर झालं गेलं विसरा रविराज आणि आपलं नातं आणखी घट्ट होऊ द्यात. तर रविराज म्हणतात, आता मी काय पाऊल उचलेन ना हे माझं मला पण माहिती नाही आहे, पण त्याचे परिणाम खूपच गंभीर होणार आहे तेवढं नक्की. हे लग्न सुभेदारांना खूप महाग पडणार आहे आणि ही पोकळ धमकी नाही आहे, रविराज किल्लेदारांचा शब्द आहे. तर प्रिया म्हणते, बाबा प्लीज चिडू नका ना बाबा प्लीज. तर रविराज म्हणतात, प्रियाला म्हणतात की, आणि तू तर आजपासून तुझा बाप मेला. तर हे ऐकून आता घरातले सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसतो. असं म्हणत ते तिथून निघून जातात. तर पूर्णाजीला हा धक्का सहनच होत नाही, तिला चक्करच येते. तर आता रविराज आणि प्रतिमा बाहेर आल्यावर सायली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, त्यांच्या मागे धावून येते, पण ते दोघेही गाडीत बसून तिथून निघून जातात, तिचं काहीही न ऐकता.
तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली प्रियाला सांगते की प्रिया, आता सगळा स्वयंपाक झाला आहे, फक्त कोशिंबीर तेवढी करशील का गं? तर प्रिया म्हणते, आता तेही तूच कर ना, सगळं तूच केलं आहेस तर सायलीला आता अर्जुनकडे जायला निघायचं असतं, कारण त्यांना चौकशीसाठी जायचं असतं आश्रमाकडे. तर तेवढ्यातच आता प्रियाला महिपतचा फोन येतो, म्हणून ती जरा उठून त्याच्याशी बोलण्यासाठी लांब जाते. तेवढ्यातच सायली या संधीचा फायदा घेऊन तिथून निघून जाते व प्रिया म्हणते की मला महिपतचा फोन आला. तेवढ्यातच ही सायली कुठेतरी सटकली, हिचा ना पाठलागच करायला हवा. तर मित्रांनो, पुढील भागात प्रिया सायलीचा पाठलाग करणार का, हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.